मुलांनो, आपण बुद्धिमत्तेतील एक नवीन घटक आज शिकणार आहोत पहा. घटकाचं नाव आहे भावनिक बुद्धिमत्ता. बघा, आता भावनिक बुद्धिमत्तेवर फार सोपे प्रश्न असतात पहा, पण त्यावेळेस आपण जर अचूक निर्णय घेतला तरच आपल्याला अचूक पर्याय शोधता येतो. तर भावनिक बुद्धिमत्तेमध्ये निर्णय घेणं हे फार महत्वाचं आहे पहा. काय सांगितलं पहा, आपली निर्णय घेण्याची क्षमता कशी आहे यावर आपली भावनिक बुद्धिमत्ता अवलंबून असते पहा. दुसरा पॉइंट काय, कोणताही निर्णय घेताना सारासार विवेक बुद्धीचा वापर केला व त्याचा आपल्या वागण्या बोलण्यात अवलंब केला तर त्याचे परिणाम फायदेशीर ठरतात. तिसरं काय, निर्णय प्रक्रिया ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे पहा. भावनिक बुद्धिमत्ता या घटकामध्ये तुमची निर्णय घेण्याची क्षमता किंवा निर्णय प्रक्रिया ही फार महत्वाची आहे पहा. योग्य वेळेला योग्य निर्णय घेतला पाहिजे. आपल्या निर्णय प्रक्रियेवर आपण जोपासलेली मूल्य सुद्धा प्रकाश टाकत असतात किंवा प्रभाव टाकत असतात पहा. म्हणून भावनिक बुद्धिमत्ता हा घटक मूल्य शिक्षणाशी संबंधित आहे. यावर कोणत्याही स्पर्धा परीक्षेला हमखास प्रश्न असतात. तुम्ही शिष्यवृत्ती परीक्षा घ्या, प्रज्ञाशोध घ्या, कोणतीही स्पर्धा परीक्षा घ्या, त्यामध्ये भावनिक बुद्धिमत्ता यावर हमखास प्रश्न विचारले जातात आणि ते मार्क आपल्या हातचे असतात पहा. फक्त पर्याय व्यवस्थित वाचून त्या पर्यायातला योग्य पर्याय निवडणं हे आपल्याला काम करायचंय पहा. फक्त याच्यासाठी काय कुठं अभ्यास करायचा नाही. फक्त जो प्रश्न दिलाय त्याचा व्यवस्थित अर्थ समजावून घेऊन योग्य पर्याय निवडायचा पहा. यावरचे काही आपण प्रश्न पाहणार आहोत पहा. त्याच्यासाठी या 2-4 गोष्टी तुम्हाला महत्वाच्या आहेत तेवढ्या मी सांगितल्यात पहा. निर्णय घेण्याची क्षमता महत्वाची. निर्णय घेताना सारासार विवेक बुद्धीचा वापर केला पाहिजे. त्याच्यानंतर निर्णय प्रक्रिया अतिशय महत्वाची आहे, त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय हा घेतला पाहिजे. आणि आपल्या या निर्णय प्रक्रियेवर आपण कोणते मूल्य शिकलोत याचा सुद्धा कोणते जोपासलेत याचा सुद्धा प्रभाव याच्यावर पडत असतो पहा. आता यावरचे आपण काही प्रश्न पाहूयात पहा. भावनिक बुद्धिमत्ता या घटकावर 2021 ला हा प्रश्न आला होता पहा. काय आहे प्रश्न पहा, शाळेत जाताना रस्त्यावर जादूचे खेळ चालू आहेत. तुमचा मित्र सुभाष त्याला ते पाहण्यासाठी आग्रह करीत आहे. अशा वेळी तुम्ही काय कराल? बघा, तुम्ही शाळेत जात असताना जादूचे खेळ आहेत आणि तुमचा मित्र जो आहे सुभाष तो तुम्हाला जादूचे खेळ पाहण्यासाठी आग्रह करत आहे. मग तुम्ही काय कराल अशा वेळेस? आणि असे प्रश्न असतात पहा. आता पर्याय दिलेत पहा 4. आता त्यातला योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. पहिला पर्याय काय पहा, पर्याय वाचल्यावर आपल्या लक्षात येतं पहा. पहिला पर्याय काय, सुभाषला तेथे सोडून एकटा शाळेत जाईल. ही कृती बरोबर आहे का? नाही, म्हणजे हा पर्याय नाही. सुभाषला ओढत शाळेत घेऊन जाईल. शाळेत घेऊन जाईन ही योग्य आहे, पण ओढत घेऊन जाईन ही क्रिया बरोबर आहे का? नाही. नंतर सुभाषला अभ्यासाचे महत्व सांगून जादूच्या खेळाचा मोह टाळण्यास किंवा आवरण्यास सांगेल. हे बरोबर वाटतंय, पण आणखी 4था पर्याय, सगळे पर्याय वाचायचे आणि पर्याय कट करायला शिकायचे पहा. योग्य पर्याय निवडायचा. सुभाषच्या घरी जाऊन तो शाळेत न येता खेळ बघतो अशी त्याच्या पालकांकडे तक्रार करेल. हे पण चुकीचं वाटतंय, म्हणजे आपलं उत्तर काय बरोबर आहे पहा. सुभाषला अभ्यासाचे महत्व सांगून जादूच्या खेळापासून मी काय करल, त्याला मोह आवरण्यास सांगेल, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. अशा पद्धतीने प्रश्न दिल्यानंतर 4ही पर्याय वाचायचे, त्यातला तुम्हाला कोणता योग्य वाटतो तो पर्याय अचूक निवडायचा आहे आणि हे मार्क मिळवायचे आहे की नाही. सोपं. या प्रकारचे आपण 10-12 प्रश्न घेऊयात, म्हणजे हा भाग तुमचा पक्का होऊन जाईल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि खरंच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.